1 लाखांची लाच स्वीकारताना समाज कल्याण अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलल्यामुळे गेले 1.5 वर्ष प्रशासनाच्या हाती कारभार आहे। सर्व काही निर्णय त्यांनाच घ्यावे लागत होते। मात्र साताऱ्यात समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहाय्यक संचालक सपना सुखदेव घोळवे या वर्ग 1 च्या महिला अधिकाऱ्याने 1 लाखाची लाच स्वीकारली। त्याच वेळी त्यांना लातूर प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून त्यांचे स्वप्नभंग केले। तर समाज कल्याण निरीक्षक दीपक भगवान पाटील यांचाही त्यात हात असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले। समाजातील उपेक्षित व वंचित असलेल्या भटक्या जाती जमातीच्या विकासासाठी समाज कल्याण विभागाच्या मार्फत भरघोस अनुदान दिले जाते। भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जातो, पण यामध्ये मोठ्या प्रमाणात निधीमध्ये गळती होत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे। साताऱ्यात भटक्या जाती प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत शिक्षण घेण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात। मात्र आयत्या पिठावर रेगोटी ओढणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हा निधी त्यांच्या स्वकल्याणासाठी जात असतो। यावर निर्बंध घालण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच 59,40,000 रुपयांच्या अनुदानाचा धनादेश घेताना 10% म्हणजे 6 लाख रुपयांची मागणी केली होती। समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील यांनी सुद्धा अनुदानाचे धनादेश काढण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रतीक चौगुले, सलीम माखनदार, धनंजय खाडे, ऋषिकेश वडनीकर, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव, अनिल वंटमुरे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला।